नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मी तुम्हाला शिकवत आहे प्रोग्रामिंग C++ मराठीत। मित्रांनो, आजच्या भागात आपण बघणार आहोत पॉइंटर्स। सुरुवातीला आपण डेफिनेशन बघणार आहोत। अ पॉइंटर इज अ व्हेरिएबल विच होल्ड द मेमरी ॲड्रेस ऑफ अनदर व्हेरिएबल। पॉइंटर हा एक व्हेरिएबल आहे जो दुसऱ्या व्हेरिएबलचा मेमरी ॲड्रेस स्टोअर करून ठेवतो। होल्ड म्हणजे स्टोअर करणे। Advantage: it allows to pass variables, arrays, functions, string and structure. पॉइंटर मध्ये आपण व्हेरिएबल, अरे, फंक्शन, स्ट्रिंग आणि स्ट्रक्चर या सगळ्यांचा आपण वापर करू शकतो। With the use of pointers, the program becomes compact and the speed of execution increases. पॉइंटरचा वापर करून आपण प्रोग्रामला कॉम्पॅक्ट करू शकतो आणि त्याचा स्पीड ऑफ एक्झिक्युशन इन्क्रीज करू शकतो। पॉइंटर इज रिलेटेड टू रॅम। पॉइंटर हा रॅमशी संबंधित आहे। दे कॅन अलोकेट अँड फ्री द मेमरी डायनॅमिकली इन अ फास्टर वे यूजिंग ऑपरेटर्स कॉल्ड न्यू अँड डिलीट। न्यू अँड डिलीट ऑपरेटरचा वापर करून आपण मेमरी अलोकेट करू शकतो आणि फ्री पण करू शकतो। सिंटॅक्स: डेटा टाइप स्टार पॉइंटर व्हेरिएबल। इथे आपल्याला डेटा टाइप डिक्लेअर करायचा आहे, इंटिजर, कॅरेक्टर आणि ते एक पॉइंटर व्हेरिएबल डिक्लेअर करायचं आहे। पॉइंटर व्हेरिएबल डिक्लेअर करताना त्याच्या आधी आपल्याला स्टार म्हणजे अस्टेरिस्क साइन आपल्याला डिक्लेअर करायचं आहे। नॉर्मल व्हेरिएबलमध्ये आपण कुठलंही साइन डिक्लेअर करत नाही। फॉर एक्झाम्पल इंटिजर स्टार PTR, तर PTR हे पॉइंटर व्हेरिएबल आहे। कशावरून? तर स्टार म्हणजे अस्टेरिस्क साइन इथं आपण जोडलेलं आहे, त्यामुळे पॉइंटर व्हेरिएबल आहे म्हणजे स्टार PTR हे पॉइंटर व्हेरिएबल आहे। सिम्बॉल्स यूज इन पॉइंटर। आता कुठले सिम्बॉल यूज केला जातं पॉइंटरमध्ये? एम्परसँड, याला म्हणतो आपण एम्परसँड साइन, त्याचं नाव आहे ॲड्रेस ऑपरेटर। डिटरमाइन द ॲड्रेस ऑफ अ व्हेरिएबल। व्हेरिएबलचा ॲड्रेस डिटरमाइन करण्यासाठी आपण त्याचा वापर करतो। दुसरा सिम्बॉल आहे स्टार म्हणजे अस्टेरिस्क साइन, त्याला म्हणतो आपण इनडायरेक्शन ऑपरेटर। ॲक्सेस द व्हॅल्यू ऑफ ॲन ॲड्रेस। ॲड्रेसची व्हॅल्यू ॲक्सेस करण्यासाठी आपण त्याचा वापर करतो। आता आपल्याला प्रोग्राम बघायचा आहे। नेहमीप्रमाणे या स्टेप आपल्याला डिक्लेअर करायचे आहे। इंटिजर डेटाचा वापर करून एक्स हे नॉर्मल व्हेरिएबल मी डिक्लेअर केलेलं आहे। नंतर इंटिजर स्टार PTR, पुन्हा इंटिजर डेटाचा वापर करून एक पॉइंटर व्हेरिएबल डिक्लेअर केलेले आहे। नंतर मी नॉर्मल व्हेरिएबलची व्हॅल्यू 10 असाइन करून दिलेली आहे, x = 10। त्यानंतर PTR = $x। याचा अर्थ असा की x ची व्हॅल्यू कुठे स्टोअर होते? PTR मध्ये। PTR = $x, याचा अर्थ x ची जी व्हॅल्यू आहे ती पॉइंटरमध्ये स्टोअर होणार आहे। जेव्हा आपल्याला नॉर्मल व्हेरिएबलची व्हॅल्यू पॉइंटर व्हेरिएबलमध्ये स्टोअर करायची असते तेव्हा आपण त्याचा स्टार म्हणजे अस्टेरिस्क साइन त्याचा काढून टाकतो आणि त्याच्यापुढे एम्परसँड साइन जोडून ज्याची व्हॅल्यू स्टोअर करायची त्या व्हेरिएबलचं नाव आपण इथं जोडतो। म्हणजे PTR = $x म्हणजे x ची व्हॅल्यू PTR मध्ये स्टोअर होणार आहे। सी आउट व्हॅल्यू ऑफ x = x आणि व्हॅल्यू ऑफ पॉइंटर स्टार PTR। म्हणजे आपल्याला याचा आउटपुट काय मिळणार आहे? x = 10, ते तर आपण डिक्लेअर केलेलंच आहे, आणि स्टार PTR = 10 हे सुद्धा आपल्याला व्हॅल्यू मिळणार आहे। याचा अर्थ नॉर्मल व्हेरिएबलची व्हॅल्यू पॉइंटर व्हेरिएबलमध्ये आपण स्टोअर केलेली आहे। आता आपण दुसरा प्रोग्राम बघणार आहोत। पहिल्या प्रोग्राममध्ये आपण नॉर्मल व्हेरिएबलची व्हॅल्यू पॉइंटर व्हेरिएबलमध्ये स्टोअर केली होती। आता आपल्याला एका पॉइंटरची व्हॅल्यू दुसऱ्या पॉइंटरमध्ये स्टोअर करायची। तर नेहमीप्रमाणे या स्टेप आपल्याला डिक्लेअर करायचे आहे।
इंटिजर डेटाचा वापर करून एक्स हे नॉर्मल व्हेरिएबल डिक्लेअर केले. नंतर पुन्हा इंटिजर डेटा टाईपचा वापर करून स्टार ptr1 आणि स्टार ptr2 हे दोन पॉइंटर व्हेरिएबल मी डिक्लेअर केलेले आहे. एक नॉर्मल व्हेरिएबल एक्स आणि दोन पॉइंटर व्हेरिएबल ptr1 आणि ptr2 डिक्लेअर केलेले आहे. एक्सची व्हॅल्यू 50 असाइन करून दिलेली आहे. एक्सची व्हॅल्यू आपण 50 असाइन करून दिले. व्हॅल्यू ऑफ एक्स इक्वल टू एक्स म्हणजे एक्सची व्हॅल्यू 50 आपल्याला तो शो करेल. पुढच्या स्टेपमध्ये ptr1 इक्वल टू $x याचा अर्थ नॉर्मल व्हेरिएबलची व्हॅल्यू पॉइंटरमध्ये स्टोअर झालेली आहे. नॉर्मल व्हेरिएबलची व्हॅल्यू पॉइंटरमध्ये स्टोअर झालेली आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू 50 आहे तर ptr1ची सुद्धा 50 होणार. पुढच्या स्टेपमध्ये ptr2 इक्वल टू ptr1 याचा अर्थ पॉइंटरची व्हॅल्यू पॉइंटर 1ची व्हॅल्यू पॉइंटर 2मध्ये स्टोअर झालेली आहे. जेव्हा आपण पॉइंटरची व्हॅल्यू दुसऱ्या पॉइंटर व्हेरिएबलमध्ये आपण स्टोअर करतो तेव्हा दोघांचं ॲस्टेरिस्क साइन आपण काढून टाकतो. म्हणजे ptr2 इक्वल टू ptr1 ज्याच्यामध्ये स्टोअर करणार आहे त्या व्हेरिएबलचं नाव पहिले लिहायचं आहे आणि ज्याची व्हॅल्यू स्टोअर करायची त्याची व्हॅल्यू नंतर लिहायची. म्हणजे मला ptr1ची व्हॅल्यू ptr2मध्ये स्टोअर करायची. सीवॉटचा वापर करून व्हॅल्यू ऑफ पॉइंटर 1 म्हणजे स्टार ptr1 50 येणार आहे आणि सीआउटचा वापर करून व्हॅल्यू ऑफ पॉइंटर 2 स्टार ptr2 सुद्धा 50 येणार आहे. म्हणजे एकची व्हॅल्यू 50 स्टार ptr1ची व्हॅल्यू 50 आणि स्टार ptr2 म्हणजे 50 अशी आपल्याला व्हॅल्यू मिळणार आहे. आता आपण C++च्या कंपाइलरमध्ये जाऊन प्रोग्राम रन करून बघणार आहोत. टर्बो C++वर डबल क्लिक करायची आहे. फाईलवर क्लिक करायची आहे. ओपनवर क्लिक करायचं आहे. मी प्रोग्राम ऑलरेडी सेव्ह करून ठेवलेला आहे. तर पहिल्या प्रोग्राममध्ये आपल्याला नॉर्मल व्हेरिएबलची व्हॅल्यू पॉइंटर व्हेरिएबलमध्ये स्टोअर करायची. त्यासाठी एक्स नावाचं एक नॉर्मल व्हेरिएबल घेतलं आहे आणि ptr नावाचं एक पॉइंटर व्हेरिएबल घेतलं आहे. ज्याच्यापुढे ॲस्टेरिस्क साइन जोडलं जातं त्याला आपण म्हणतो पॉइंटर व्हेरिएबल. नॉर्मल व्हेरिएबलची व्हॅल्यू 10 मी स्टोअर केलेली आहे. ptr इक्वल टू $x या स्टेपमुळे आपण नॉर्मल व्हेरिएबलची व्हॅल्यू पॉइंटर व्हेरिएबलमध्ये स्टोअर करू शकतो. त्यासाठी आपल्याला ॲस्टेरिस्क साइन काढून टाकायचं आहे. ptr इक्वल टू $x याचा अर्थ एक्सची व्हॅल्यू ptr मध्ये स्टोअर होणार आहे. सीआउट व्हॅल्यू ऑफ एक्स 10 आपल्याला मिळणार आहे आणि व्हॅल्यू ऑफ पॉइंटर सुद्धा आपल्याला व्हॅल्यू 10 मिळणार आहे. आउटपुट बघणार आहोत. बघा व्हॅल्यू ऑफ एक्स इक्वल टू 10 आणि व्हॅल्यू ऑफ पॉइंटर इक्वल टू 10. आपण एक्स इक्वल टू 10 असाइन केलं होतं त्यामुळे ती व्हॅल्यू डिस्प्ले होणारच आहे. पण व्हॅल्यू ऑफ पॉइंटर इक्वल टू 10 आपण हे कुठेही डिक्लेअर केलं नाही आहे. फक्त ह्या स्टेपमुळे ptr इक्वल टू $x ह्या स्टेपमुळे आपल्याला ते शक्य झालेलं आहे. आता आपण प्रोग्राम नंबर 2 बघणार आहोत. यात आपण पॉइंटरची व्हॅल्यू पॉइंटरमध्ये कशी स्टोअर करता ते आपण बघणार आहोत. त्यासाठी एक नॉर्मल व्हेरिएबल एक्स घेतलं आहे. दोन पॉइंटर व्हेरिएबल स्टार ptr1 स्टार ptr2. नॉर्मल व्हेरिएबलची व्हॅल्यू 50 स्टोअर केलेली आहे. तर व्हॅल्यू ऑफ एक्स इक्वल टू 50 आपल्याला शो होईल. ptr1 इक्वल टू $x मागच्या प्रोग्राममध्ये आपण जे डिक्लेअर केलं होतं त्याप्रमाणे नॉर्मल व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण पॉइंटर व्हेरिएबलमध्ये कॉपी करतो आहे. ptr इक्वल टू $x म्हणजे एक्सची व्हॅल्यू ptr1 मध्ये स्टोअर झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे ptr2 मध्ये ptr1ची व्हॅल्यू स्टोअर करायची. मग ptr2 इक्वल टू ptr1 म्हणजे एक पॉइंटर व्हेरिएबल ज्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू स्टोअर करायची तो पहिले घ्यायचा आहे आणि ज्याची व्हॅल्यू स्टोअर करायची तो नंतर घ्यायचा आहे. ptr2 इक्वल टू ptr1 याचा अर्थ ptr1ची व्हॅल्यू ptr2 मध्ये स्टोअर झालेली. तर आपण आउटपुट बघणार आहोत. व्हॅल्यू ऑफ एक्स इक्वल टू 50
व्हॅल्यू ऑफ पॉईंटर 1 50, व्हॅल्यू ऑफ पॉईंटर 2 50. म्हणजे नॉर्मल व्हेरिएबलची व्हॅल्यू पॉईंटरमध्ये कॉपी झाली आहे आणि पॉईंटरची व्हॅल्यूसुद्धा पॉईंटरमध्ये स्टोअर झालेली आहे. प्रोग्रामच्या बाहेर यायचं असेल तर यावर क्लिक करायचं आहे, फाईलवर क्लिक करून क्विट करायचं आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.